दारू आणि यकृताचे विकार. डोळे पिवळे होणे, लघवीला पिवळी होणे, भूक मंदावणे, पोटात मळमळणे, किंचितसा ताप येणे, याला आपण कावीळ म्हणतो. हे आपण आधी बघितलंच आहे. ती व्हायरसेस, औषधे याबरोबरच हिपॅटायटिस होण्याचं सर्वात महत्त्वाचं आणि सर्वसाधारण दिसणारं कारण म्हणजे अतिरिक्त मद्यपान अर्थात अल्कोहोल. मद्य किंवा अल्कोहोल हे नुसतं यकृतावर आघात करणारं द्रव्य नसून प्रत्येक अवयवावर गंभीर दुष्परिणाम करणारं ते विष आहे, असं म्हटल्यास वावगं होणार नाही. दुर्दैवाची गोष्ट आहे की सर्वसामान्य लोक पोषक आहारावर खर्च न करता दारूच्या व्यसनावर हजारो रुपये उधळतात आणि स्वतःचाच सर्वनाश करून घेतात. हाच पैसा सुयोग्य प्रकारे वापरला तर आपलं स्वतःचं घर, नवी शेती, मुलांचं शिक्षण, मुलीचं लग्न अशी अनेक सुखस्वप्न आपण साकार करू शकतो. महिन्याला 1,000 रुपये दारूवर खर्च करणारा रुग्ण आयुष्याला अखेरीस 3 लाख रुपये वाचवू शकतो. हे साधं गणित आपल्या लक्षात येत नाही. बाबांनी हे पुस्तक 10 वर्षापूर्वी लिहिलंय, त्यामुळे हे गणित 10 वर्षापूर्वीच आहे बरं का. मद्यपानामुळे यकृतावर होणाऱ्या दुष्परिणामांमध्ये स्त्रियांपेक्षा पुरुष आघाडीवर आहेत. त्याला आपली सामाजिक परिस्थितीच कारणीभूत आहे. आर्थिक स्वायत्तता हे याचं महत्त्वाचं कारण. अलीकडे तथाकथित प्रगत समाज घटकात देखील दारूचं प्रमाण खूप वाढलं आहे. जागोजागी खुललेले बार तरुणाईला मद्यपानाकडे आकर्षित करतात. जितकी अधिक आणि नियमित दारू प्यायली जाईल तेवढा त्याचा यकृतावर अधिक गंभीर परिणाम होतो. विशेषतः प्रदीर्घ कालावधीसाठी केलेले मद्यपान हे यकृताच्या कॅन्सर आणि सिरोसिस ऑफ लिव्हर या व्याधींना आमंत्रण देत असते. मद्यपानामुळे होणाऱ्या यकृत व्याधी मुख्यतः 3 अवस्थांमध्ये दिसतात. एक प्राथमिक अवस्था, ज्याच्यामध्ये लिव्हरमध्ये फॅट किंवा स्निग्धकण साठवले जातात. याला आपण फॅटी लिव्हर असं म्हणतो. मद्यपान सोडल्यास ही अवस्था पूर्ववत होण्यास शक्य असतं. नंतरच्या अवस्थेमध्ये लिव्हरच्या सेल्सना सूज येते. याला आपण क्रॉनिक हिपॅटायटिस असं म्हणतो. आणि अंतिम अवस्थेमध्ये सिरोसिस सारखी पुनश्च नॉर्मल न होणारी अवस्था येते. लिव्हरच्या सेल्स डिस्ट्रॉय होतात आणि लिव्हरची रचनाच बिघडून जाते. प्राथमिक अवस्थेत लिव्हरचा आकार वाढल्यानं पेशंटच्या पोटाच्या उजव्या वरच्या भागात पेशंटला थोडंसं फुगल्यासारखं वाटतं. दारू अशीच जर चालू राहिली तर 10 वर्षानंतर पेशंटला अनेक लक्षणं जाणवायला लागतात. सकाळच्या वेळी होणारी मळमळ, कमी होणारी भूक, विनाकारण होणाऱ्या उलट्या, फुगल्यासारखं वाटणारं पोट, अपचन अशी अनेक अनिश्चित लक्षणं ही हेपटायटिस बिकॉज ऑफ अल्कोहोल असतात. बऱ्याच पेशंटचं वजनही कमी होतं. काही पेशंटला थोडीशी कणकण वाटू शकते, ताप येऊ शकतो. त्यांना डोळ्यात, तोंडाच्या आतल्या आवरणावर एक पिवळ्या रंगाची झाक यायला लागते. अवस्था खूपच बिघडली तर नखे आणि त्वचासुद्धा पिवळी दिसायला लागते. ह्यालाच आपण हेपॅटोसेल्युलर जॉन्डिस असं म्हणतो. या परिस्थितीमध्ये प्रोटीन्सचं डायजेशन डिस्ट्रॉय होऊन जातं आणि मग शरीरातलं अल्ब्युमिनचं प्रमाण हळूहळू कमी व्हायला लागतं. नॅचरली त्याच्यामुळे मग खूप थकवा येतो, अशक्तपणा येतो, पोट फुगायला लागतं, पोटात पाणी जमा व्हायला लागतं, पायावर सूज येते, त्वचा कोरडी पडायला लागते, स्नायू अशक्त होतात आणि पोटात पाणी साठायला लागलं की त्याला आपण असायटिस झालं असं म्हणतो. हे घडल्यामुळे अनेक पेशंट डॉक्टरकडे धाव घेतात. पोटात वाढत असलेल्या पाण्यामुळे पेशंटना श्वास घ्यायला सुद्धा त्रास व्हायला लागतो आणि मग दम लागायला लागतो. पोट फुगल्यामुळे अस्वस्थ वाटायला लागतं आणि लिव्हरची सगळी रचनाच बिघडल्यामुळे शरीरातील रक्तवाहिन्या फुगायला लागतात. स्प्लीनही वाढते. अन्ननलिकेच्या तळाशी असलेल्या या रक्तवाहिन्या खूप फुगल्या तर त्या फुटू सुद्धा शकतात आणि ही एक जीवघेणी परिस्थिती असते. प्रथिनांपासून अमोनिया तयार होऊन त्याच्यामुळे पेशंट बेशुद्ध अवस्थेत जाऊ शकतात. लिव्हरमध्ये होणारं मेटाबॉलिझम बिघडल्यामुळे आपल्या शरीरातले पदार्थांचं विघटन नीट होत नाही.
मग इस्ट्रोजन सारख्या हॉर्मोन्समुळे केसाची वाढ खुंटते. पुरुषांमधला स्तनांचा आकार वाढायला लागतो आणि त्यांचे अंडाशय कमी होऊन त्यांची लैंगिक शक्ती कमी होते. ही सगळी लक्षणं आपण बघितली तर लिव्हर सिरोसिस हा किती जीवघेणा आजार आहे हे आपल्याला कळतं. मग घ्याल ना आता मनावर? आजचा विषय संपला असला तरी आपलं ध्येय संपलेलं नाही. आरोग्याविषयीची संपूर्ण माहिती आणि मार्गदर्शन आपण यापुढील ऑडिओ व्हिडिओतही असंच चालू ठेवू. या पुस्तकाची पूर्ण लिंक सोबत शेअर करत आहोत. तुम्हाला हा प्रयत्न आवडला असेल तर याची लिंक शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, निरोगी आयुष्याची तुमची ही वाटचाल अशीच कायम चालू ठेवा.